आणि ते ममता बानोच म्हणतो, कारण ती हिंदू आहे असं मला बिलकुल विश्वास नाही, की या नालायक ममताला जर आम्ही पुन्हा निवडून दिलं तर आमची अवस्था सुद्धा बांगलादेशातल्या हिंदूंसारखीच होणार आहे. मग त्यांनी नेहमीची नाटकं सुरू केली, की मला कोणीतरी मारलं, मला लाथ मारली. तुला तुडवून झालं पाहिजे होतं, नुसती लाथ मारून नाही उपयोग, तुला तुडवलंच झालं पाहिजे लोकांच्या पायाखाली, इतकी तू नालायक बाई आहेस. यातल्या सगळ्या गुंडांना धरा, त्यांची एक एक किडनी पहिले काढून घ्या, त्यांची नसबंदी करा आणि ढोंगणावर लाथ मारून त्यांना हाकलून द्या. कुठे? बांगलादेशात. नमस्कार. प्रहार न्यूज लाईनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षी खाडे व्हिडिओग्राफर आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा जरी मी अभ्यासक असलो तरी राष्ट्रात ज्या प्रचंड मोठी उलथापलत चाललेली आहे म्हणजे भारतात, त्याच्याबद्दलही मला आपल्याशी थोडासा संवाद साधायचा आहे. असं बघा की सगळ्या भारतभर आपण भारताचा स्वातंत्र्य दिन कुठला साजरा करतो? 15 ऑगस्ट, बरोबर? परंतु मला आता असं वाटतं की पश्चिम बंगाल या प्रांतामध्ये तुम्ही पश्चिम बंगालातल्या हिंदू लोकांना जर विचारलं की तुमचा स्वातंत्र्य दिन कुठला, तर ते सांगतील 4 मे 2026. आणि ते असं का सांगतील हे तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे मला, की पश्चिम बंगालमध्ये जे नुकत्याच निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांचा निकाल लागला आणि अत्यंत क्रूर, नीच आणि हरामखोर राजवट जी ममता बानो तिला म्हणायचं, आणि ते ममता बानोच म्हणतो, कारण ती हिंदू आहे असं मला बिलकुल विश्वास नाही. पण ममता बॅनर्जी जी आहे, तिची राजवट पूर्णपणे मतदारांनी ढासळून टाकली. भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला. 203 जागा भारतीय जनता पक्षाने मिळवल्या आणि तिच्याकडे काहीतरी 73 जागा फक्त तिला राहिल्या. त्यामुळे तिचं सरकार गळलं आणि तिचं सरकार गेलं. त्यानंतर बंगालमधल्या हिंदूंनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची परिस्थिती आलेली आहे. त्यांनी पहिलं काय केलं, तर त्या ममता बानोच्या घराच्या समोर जाऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. कारण ती ममताबाई इतकी दुष्ट आहे, की तिच्यापुढे श्रीराम म्हटलं, की आपण म्हणतो ना, रामाचं नाव घेतलं की डाकिणी पळून जातात, तशी ती भयंकर भडकते आणि लोकांवरती आरडाओरडा करायला लागते. कारण तिला ते मंजूरच नाही आहे सगळं. तर तिच्यावरती तिचा संपूर्ण राजवट आहे ती हाकलून देण्यात आली. ती स्वतः 2 ठिकाणी उभी होती सुरक्षेचा हे म्हणून. दोन्ही ठिकाणी तिचा पराभव झाला. त्यामुळे ममता बानो हा आता अध्याय बंगालमधला संपलेला आहे. पण अध्याय जरी संपलेला असला तरी ममता बानोला अजून शिक्षा देणं बाकी आहे. त्यामुळे शिक्षा तिची संपायची नाही. तिने एवढी कृष्णकृत्य केलेली आहेत, एवढा नीचपणा केलेला आहे. बांगलादेशमधनं इल्लीगल लोकांना आणायचं बंगालमध्ये आणि त्यांना वसवायचं. तिचं स्वप्न होतं की पश्चिम बंगालचाही बांगलादेश करून टाकायचा आणि दोन्ही बंगाल मिळून एकच बांगलादेश आणि ते मुस्लिम राष्ट्र करायचं. अशा प्रकारच्या नीच मनोवृत्तीची ही बाई, आणि जिला अनेक विरोधी पक्षांनी सुद्धा सहकार्य केलं होतं. इंडिया आघाडीमध्ये तिला आणून ठेवली होती. असल्या बाईला हाकलून देण्यात आलेलं आहे. तिचं सगळं राज्य गुंडांवरती चाललेलं होतं. तिने जे गुंड पाळले होते ते बहुसंख्य सगळे मुस्लिम गुंड होते आणि बहुतेक त्याच्यातले बांगलादेशातनं आयात केलेले जे हरामखोर नागरिक आहेत, ज्यांना काही व्हिसा नाही, काही नाही, सगळे इल्लीगल नागरिक ज्याला म्हणतात, बेकायदेशीररित्या भारतात घुसलेले घुसखोर, त्या सगळ्यांचं तिने तिथे साथ घेतली होती. आणि किती तिच्याबद्दल महिलांवरच्या अत्याचाराचं म्हटलं तर आपल्याला आठवत असेल, आर.जी. कार रुग्णालयाच्या डॉक्टर अभया या मुलीवरती, इंटर्न होती ती, ट्रेनी होती, तिच्यावरती बलात्कार केला आणि तिचा खून केला आणि त्याच्यावर ममता बानो बडबडल्या की तिचा अपघाताने मृत्यू झालाय. नालायक बाई अगदी. त्या मुलीची आई अर्चना देवनाथ ही निवडून आलेली आहे आणि ती लोकं आता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. जे मुस्लिम गुंड होते, तृणमूल काँग्रेसचे, टीएमसी त्याला म्हणतात, टीएमसीचे मुस्लिम गुंड, ते आता आपापले बॅगा पॅक करून पळायला लागलेले आहेत. कुठे पळायला लागले आहेत? ज्या गटारातनं ते आले, जे गटार त्यांचं बांगलादेश नावाचा, देश नावाचं गटार आहे, त्या गटारात परत जाण्याची त्यांची तयारी. पण गंमत बघा, त्यांच्याकडे पण एक एन-सी-पी आहे बरं का. सगळ्या ठिकाणी हरामखोरा ठिकाणी एन-सी-पी असतेच. नॅशनल सिटिझन पार्टी असं त्याचं नाव आहे. त्या पार्टीचे सेक्रेटरी अख्तर हुसेन म्हणून जे आहेत, त्यांनी 1 मेला जेव्हा एक्झिट पोल आले आणि एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप येईल अशा जेव्हा एक्झिट पोलनी बातम्या द्यायला सुरुवात केली, तेव्हा हा विद्वान बांगलादेशच्या पार्लमेंटमध्ये काय म्हणाला? हा म्हणाला की आता पंचायत होईल, जर बीजेपी आली तिथे तर बीजेपी तिथल्या सगळ्या बेकायदेशीर बांगलादेशींना हाकलून देईल आणि ती सगळी घाण आमच्याकडे येईल.
अरे तुम्ही मुळात गटारातच आहात. तुमच्या गटारातनं जी डुकरं इकडे आली, त्या डुकरांना जर कोणी पळवलं, तर ते तुम्हीच घ्यायला पाहिजेत. आम्ही कशाला घ्यायची? पण हे त्यांनी तेव्हा सांगितलं आणि तो म्हणला, की आम्हाला शरणार्थ्यांचा प्रॉब्लेम येईल. हाच तो नालायक देश बांगलादेश, ज्यांनी आपल्या डोक्यावरती 60 ते 70 लाख शरणार्थी लादले होते 1971 मध्ये. आणि इथे सगळे आले, फुकटचं इथलं खाल्लं, परत गेले आणि 2 वर्षापूर्वी गरळ ओकली. पण एक मात्र मला सांगायचंय, की भाजपचा हा जो विजय झाला, दणदणीत विजय झाला, त्या विजयाचा शिल्पकार कोण होता मला जर विचारलं, तर मोहम्मद युनूस नावाचा एक नीच, नालायक नोबेल विजेता, हा जो बांगलादेशचा त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह सारखा त्याला आणून बसवला होता. अमेरिकेच्या नालायक कारतुजीने तो तिथे आलेला होता. त्या मोहम्मद युनूसनी बांगलादेशमध्ये बंगाली हिंदूंवरती इतके अत्याचार सुरू केले, त्या अत्याचारांच्या बातम्या जेव्हा पश्चिम बंगालमध्ये आल्या, कारण बहुतेक त्यांचे नातेवाईक पश्चिम बंगालमध्ये आहेतच ना. इथले हिंदू, तिथले हिंदू, ते आपसात नातेसंबंध असतात. त्यांचे तेव्हा डोळे उघडले, की या नालायक ममताला जर आम्ही पुन्हा निवडून दिलं, तर आमची अवस्था सुद्धा बांगलादेशातल्या हिंदूंसारखीच होणार आहे. तेव्हा कुठे त्यांनी मनाशी ठरवलं, की आपण आता या बाईला मतं द्यायची नाहीत. असं सांगितलं जातं, की बांगलादेशामध्ये हिंदूंची एकगठ्ठा मतं ही ममताच्या विरुद्धात भाजपला पडलेली आहेत. मुस्लिमांच्या सुद्धा मधले काही मतं ममताला मिळाली नाहीत, काही मतं भाजपला मिळाली असं म्हणतात. अजून सगळं एनालिसिस पुढे आलं नाही. पण त्या युनूसच्या नालायकपणामुळे ममताच्या शवपेटीमधला शेवटचा खिळा ठोकला गेला. शवपेटी मी का म्हणतो? कारण ती मुसलमान आहे, तिला गाडायलाच पाहिजे. ती हिंदू मुळीच नाहीये ना. बॅनर्जी वगैरे नाव जरी असलं, तरी ती हिंदू नाहीये. तिची कृती तरी हिंदूंसारखी नाहीये. तर या बाईला आता हाकलून देण्याची वेळ आली आणि त्यांनी केलं काय? टीएमसीच्या गुंडांनी. आधी तर त्यांनी काय केलं होतं, बांगलादेशमध्ये हिरवा गुलाल आणून ठेवला होता. हिरवा गुलाल मिळत नाही एवढी त्यांची पंचाईत झाली होती. कारण त्यांना वाटत होतं आम्ही जिंकणारच आहोत. आम्ही इतकी गुंडगिरी केली आहे. अहो काय-काय केलं त्यांनी? तिथल्या हिंदू मतदारांना सांगितलं होतं, की तुमच्या संरक्षणाकरता सेंट्रल गव्हर्नमेंटनी 3.5 लाख सीआरपीएफ आणि सैन्य आणि पोलीस दलं आणून ठेवली आहेत. पण ते काही कायमचे राहणार नाहीत. आम्ही जिंकलो पुन्हा, की ते गेल्यानंतर तुमचे आम्ही इतके हाल करू आणि त्यांनी गेल्या निवडणुकीत ते हाल केलेले आहेत बरं का. त्यांच्या इथे इतके नीचपणाचे हाल केलेले आहेत. कोणत्याही घरात घुसायचे, तिथल्या तरुण मुलींना घेऊन जायचे आणि घरच्यांना सांगायचे, "आमचं मन भरलं की आम्ही तिला पाठवून देऊ. वरती आणखीन तिच्या आईला पण पाठवून द्या." असले प्रकार झालेले आहेत. मी मनचं सांगत नाही. घर घराचा जो पुरुष असेल तो बिचारा काय करणार? कारण नाहीतर हे त्याची हत्याच करायला मागे-पुढे पाहत नव्हते. अशा प्रकारात जे राहिलेली लोकं होती, त्यांनी हिंमत एकत्र केली. कारण अमित शहा आणि नरेंद्र मोदी त्यातल्या अमित शहांनी तर बंगालमध्ये तळस ठोकला होता आणि स्वतःबरोबर 3.5 लाख सैन्य आणलं होतं. सैन्य, सीआरपीएफ, पोलीस दलं. बंगालमधल्या पोलिसांना त्यांनी वापरलं सुद्धा नाही. त्यांनी या सैन्याचा वापर केला आणि हे सगळी गुंडगिरी मोडून काढली. आणि यांना गुंडांना चांगलं चाप दिला, ठोक दिला. त्यामुळे गुंड जरा आपल्या बिळात परत वळवळत गेले होते. त्यांना वाटत होतं, की काही झालं तरी निवडून तर आम्हीच येणार आहोत. एकदा दीदी निवडून आल्या, की आम्ही आमची गुंडगिरी पुन्हा सुरू करू. पण आता झाली पंचाईत. त्यामुळे त्यांनी सुरुवात काय केली? त्यांनी ऑफिसेस जाळायला सुरुवात केली. बघा हं, टीएमसीचे ऑफिस जाळत होते, परंतु पंतप्रधान मोदी, अजित डोभाल आणि आपले गृहमंत्री अमित शहा यांना कल्पना होती, की हे हरामखोर काय करणार आहेत आणि हे का जाळायचं होतं? कारण यांच्या भ्रष्टाचाराची सगळी रेकॉर्ड्स त्या ऑफिसमध्ये होती. त्यांनी ताबडतोब जसा निकाल जवळ आला, तसं त्या ऑफिसवर चौक्या पहारेच बसवले आणि असंही सांगितलं, की या ऑफिसच्या फाईलमधनं एक जरी कागद बाहेर गेला, तरी जो सेक्रेटरी त्याचा रिस्पॉन्सिबल असेल, सचिव लेव्हलच्या माणसाला उलटं टांगू आम्ही. अशा प्रकारच्या धमक्या त्यांनी दिल्या. त्यामुळे त्यांना कागद बाहेर काढणं कठीण झालं. ते आग लावायला निघाले, की जळूनच गेले कागद तर सांगायचं आमचा विरुद्ध पुरावा जळून जाईल. परंतु ते आग लावणं सुद्धा थांबवलेलं आहे. आता फाईल्स तिथे आहेत. त्या फाईलचा अभ्यास होईल. जे गुंड आहेत म्हणजे ममता, तिचा भाचा अभिषेक आणि तिच्याबरोबरचे सगळे जे मुस्लिम गुंड आहेत, बांगलादेशातनं आलेले आहेत, रोहिंग्या आहेत, सगळ्यांचा हिशोब होणार आहे. सगळ्यांना ठोक देण्यात येणार आहे. आणि माझी तर अशी प्रामाणिक सूचना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला, यातल्या सगळ्या गुंडांना धरा, त्यांची एक-एक किडनी पहिले काढून घ्या, त्यांची नसबंदी करा आणि ढोंगणावर लाथ मारून त्यांना हाकलून द्या. कुठे? बांगलादेशात. बांगलादेशात जाऊन त्यांनी सांगू दे, की भारतात घुसखोरी केली तर आपली किडनी घालवायला लागते. कोणाकोणाच्या दोन्ही किडन्या काढा. त्यांना करायच्या काय किडन्या? ते मुळीच भुईला भारच झालेले आहेत. त्यामुळे हे सगळं करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. किंबहुना मी तर असं म्हणेन, की तिथल्या ज्या हिंदूंना इतका प्रचंड त्रास झालेला आहे, त्यांनी या गुंडांना पकडून घ्यावं आणि कशाला त्या गुंडांना त्रास द्यायचा? पोलिसांपर्यंत त्यांना न्यायची गरजच नाही. आपस में ही सल्टा लेते हैं. असं केलं तरी मला आश्चर्य वाटायचं नाही, कारण इतके तिथले हिंदू संतापलेले आहेत.
आणि त्यांच्यावरती किती अत्याचार केले. त्यांनी मतं आम्हालाच दिली पाहिजेत, दीदीलाच मतं दिली पाहिजेत. बंगाली हिंदूसुद्धा काही दीदीचे समर्थक होते. आता कोणीही तिचे समर्थक राहिलेले नाही. मग त्यांनी नेहमीची नाटकं सुरू केली, की मला कोणीतरी मारलं, मला लाथ मारली. तुला तुडवून झालं पाहिजे होतं. नुसती लाथ मारून नाही उपयोग. तुला तुडवलंच झालं पाहिजे लोकांच्या पायाखाली. इतकी तू नालायक बाई आहेस. त्या बाईला आणि त्याच्याबरोबर तिच्याबरोबर तिचे जे सहकारी भारतात पसरलेले आहेत. हा लिब्रांडो मीडिया जो सगळा आहे ना, खूप आहेत त्यांचे. नावंसुद्धा त्यांची घेऊन मला जीभ विटाळायची नाही. त्यांनीच एक्झिट पोलला आल्यानंतर सांगायला सुरुवात केली, की एक्झिट पोल खोटे आहेत. खरं म्हणजे दीदीच जिंकणार आहे आणि दीदी किती चांगली आहे आणि धर्मनिरपेक्षपणा हा दुसरा एक चावटपणा. सेक्युलॅरिझमचा चावटपणा त्यांनी पुन्हा चालवला होता, की कोणी जर सांगितलं मी हिंदू आहे, तर तू कम्युनल म्हणजे तू जातीय आहेस आणि मुसलमानांनी अल्लाहू अकबर म्हटलं, की तो त्यांचा धर्माचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ते सेक्युलर कसे आहेत असे सांगण्यात हे जे पुढे होते प्रभू चावला वगैरे बरेच असे वार्ताहर आहेत. तो अंजुम एक आहे आणि रवीश नावाचा एक आहे, तो रवीशच आहे नावाप्रमाणे, रवी श्रीवास्तव. तर त्या सगळ्याचा हालत झालेली आहे. पुन्हा या दीदीचे सपोर्टर इथे कोण होते? राहुल गांधी सगळ्यांच्या वरती. राहुल गांधींचं तर विचारूच नका. त्यांनी आसामात जेव्हा प्रचार केला, आत्ता मी बंगालच्या निवडणुका आणि बंगालच्या निकालाबद्दल बोलतोय, पण आसाममध्ये सुद्धा 100च्या वर जागा देऊन 103 जागा हेमंत बिस्वा शर्मांना देऊन आसामच्या मतदारांनी कमाल केलेली आहे. आणि तिथे सुद्धा गौरव गोगोई म्हणून जो हरामखोर मुख्यमंत्री आधीचा काँग्रेसचा नेता, ज्याची बायको ही पाकिस्तानच्या ISIच्या नोकरीत आहे, तरी त्याला त्याची लाज वाटत नाही, त्याला मतदारांनी पाडलेला आहे. आता त्याच्यावरही खटले चालतील. या सगळ्यांचा आता हिशोब होणार आहे. तर त्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं, की बंगाल आमच्या ताब्यात आला, त्रिपुरा आमच्या ताब्यात आला, आसाम आपल्या ताब्यात आहे, ओडिशा आपल्या ताब्यात आहे. त्यामुळे आता हा संबंध एक कॉरिडॉर तयार झालेला आहे, की ज्याच्यामध्ये बांगलादेशी, रोहिंगे वगैरे यांना एंट्री बंद आहे. किंबहुना जे आलेले आहेत त्यांचंही कांडात काढून त्यांना बाहेर हाकलण्यात येईल. तर ही भारताच्या दृष्टीने फार चांगली बातमी आहे. आणि विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर इतकं सुंदर सांगितलं, की पार उत्तराखंडपासनं म्हणजे गंगोत्रीपासनं गंगासागर म्हणजे सुंदरबनामध्ये जिथे बंगालमध्ये गंगा समुद्राला मिळते तिथपर्यंत सगळा प्रदेश हा आता हिंदू आणि भगव्या रंगात रंगून गेलाय. कारण सगळीकडे भाजपचं सरकार आहे. उत्तराखंड, दिल्ली, दिल्लीनंतर उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशानंतर ओरिसा आणि बिहार, मुख्य उत्तर प्रदेशानंतर बिहार, ओरिसा आणि आता तर बंगाल स्वतः. प्रथमच बंगालमध्ये भाजपचं सरकार आहे. ते सुवेंदू अधिकारी हे अतिशय कर्तबगार नेते, राजकीय नेते जे आहेत ते मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्यांना या तृणमूलची सगळी अंडीपिल्ली माहिती आहे. त्यामुळे ते या तृणमूलला आता चांगला चाप लावतील. सगळ्या तृणमूलच्या गुंडांना पब्लिकमध्ये आणून ठोकलं पाहिजे. त्यांच्या घरामध्ये जे कोट्यावधी भ्रष्टाचाराचे पैसे आहेत ते काढून जे प्रताडित हिंदू आहेत त्यांना पुन्हा उभं राहण्याकरता त्या पैशातनं काही सोय केली पाहिजे, अशी मी सरकारला विनंती करेन. आणि पुन्हा एकदा सांगतो, की पश्चिम बंगालचा स्वातंत्र्य दिन 4 मे 2026. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळू देत. याच्यानंतर मी आसाम, नंतर तामिळनाडू, पुडुचेरी जिथे भाजप जिंकली आणि केरळ याच्यावर तर बोलणारच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये परत आपली भेट होईल. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.